बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला बसलाय। त्याच्यामध्ये प्रामुख्याने गहू, संत्रा, लिंबू, कांदा, ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गारपीट झाली, अवकाळी वादळ झालं। निश्चितच बळीराजावर हे फार मोठं संकट आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आहे। त्यामुळे आज अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजितदादा सादर करणार आहेत। त्यापूर्वी स्वतः आम्ही औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेच्या सभागृहात किंवा काही आमचे सहकारी विधानसभेच्या सभागृहामध्ये हा मुद्दा मांडून सरकारने अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय द्यावा। कारण हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही। अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जाईल वाटते का? तुमचे नेते अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार आहेत, राज्याचे वित्तमंत्री आहेत। शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवूनच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे राज्याचे नेते आदरणीय अर्थमंत्री अजितदादा हे संपूर्ण ताकदीशी छोट्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करतील। रश्मी शुक्लांना 2 वर्षांचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे। तुमचे जुने सहकारी रोहित पवारांना वाटते की त्यांचा फोन टॅप होऊ शकतो आता कमी? मी रश्मी शुक्लांबाबतीतली पूर्ण माहिती मला नाही, आता तुम्ही सांगताय त्यामुळे मला माहीत पडलं। आणि दुसऱ्यांनी काय बोलावं तर त्यांना तेवढा उद्योग राहिला असल्यामुळे त्याच्या पलीकडे ते काहीच बोलू शकत नाही। साहजिक आहे, विरोधकांना आरोपाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टी उरलेल्या नाहीत। मी अगोदरही सांगितलंय, तिजोरीत खळखळाट आहे की तिजोरी भरलेली आहे हे माझ्यापेक्षा जास्त अर्थमंत्री सांगू शकतात। आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तळागाळातील व्यक्तीला सुद्धा या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल। तुम्ही 1 लाखाचा चेक देणार होता, तुतारी वाजवल्यावरती तो चेक दिलेला आहे, वाटलाय का की काय त्याचं पुढे झालेलं आहे? तुतारी वाजलीच नाही, त्यामुळे चेक सुरक्षित ठेवलेला आहे। तुतारी वाजली का चेक दिला जाईल, इथे यावं, वाजवावी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या हस्ते चेक घेऊन जावा। चेक वरती जिथे पैसे लिहायचे तिथे नाव लिहिलंय, जिथे नाव लिहायचं चुकला ना, चेक चुकला हे मान्य, चेक लिहिता नाही आलं तुम्हाला, चेक चुकला हे मान्य, पण तुतारी चुकली हे तुम्ही का मान्य करत नाही? मी पिपाणी वाजवायला नाही सांगितलं, तुतारीला सांगितलं वाजवायला। ती तुतारी पत्रकारांसमोर येऊन जाहीर वाजवावी, त्याच्यामुळे तुतारी वाजवा, घेऊन जा, राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते घेऊन जा, पण पक्ष कार्यालयात येऊन। नाही, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं त्या व्यक्तीला काही महिन्यापूर्वी YB चव्हाण सेंटरला असं का नाही वाटलं की भाजप आपल्या पक्षाच्या विरुद्धच लोक उभे करेल, हे त्यावेळेस त्याला का नाही वाटलं? आता वाटून काय अर्थ आहे? भाजपसोबत जाण्याची, भाजपसोबत संसार थाटण्याची, भाजपसोबत जाऊन पालकमंत्री आणि राज्यमंत्रीपद घेण्याची मनीषा कोणाची होती? त्याच्यामुळे आपल्या सोयीचं तेवढं बोलायचं आणि बाकी आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायचं। आतापर्यंत काय झोपा काढल्या का? मग ज्या वेळेस खरी गरज होती त्यावेळेस तर बोलता नाही आलं। त्याच्यामुळे आता बाण सुटलाय, आता त्याच्यावर बाष्कळ बळबळ आणि व्यर्थ बळबळी पलीकडं त्या व्यक्तीला काही उद्योग नाही। आणि सातत्यानं चमकोगिरी, स्टंटबाजी, पब्लिसिटी याच्या पलीकडे ती व्यक्ती कधी पळत नाही। सूत्रांची तुमच्यापर्यंत आलेली माहिती कदाचित खरी असेल, मला अजून त्याबद्दल अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही। जर तशी घोषणा माननीय विधान परिषदेच्या सभापतींनी केली तर मी प्रतोद तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर झालं तर त्याच्यावर बोलणं, मला वाटते ते पत्र स्वीकारल्यानंतर बोलणं योग्य राहील। आता बंदुका घेऊन आता सध्या पायऱ्यांवरती आंदोलन चालू आहे, विरोधक घोषणाबाजी देतात की गेली ती शिवशाही आणि आता गुंडशाही आलेली आहे, कर्तुसांचं काढतूस सरकार असंही कुठेतरी उपमुख्यमंत्र्यांवरती सरकारवर टीका केली जाते। विरोधी पक्षाला तेवढं करायला तर ते अधिवेशन जिवंत आहे हे दाखवण्याकरता तेवढं करावं लागतं। फक्त ओरिजिनल रिव्हॉल्वर आहेत की प्लास्टिकच्या बंदूक आणल्या ते बघा, कारण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात जर ते आंदोलन करत असतील तर ठीक आहे। आता त्यातही काही कमी महात्मे नाही आहेत, त्यात पण ज्यांचा इतिहास
बंदुकीचा आहे असे त्यात पण काही पुण्य आत्मे असू शकतात. कोण आहेत त्यांच्यामध्ये पुण्य आत्मे? मग बघू तर त्या कोण कोण पायऱ्यावर आंदोलन करते. महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीला शिवाजी शरद पवार या पक्षाला केवळ 4 जागा मिळत आहेत अशी माहिती मिळते आहे. काय म्हणते? मला असं माहीत पडलं की स्वतः बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी काल 1 दिवसाची तारीख वाढून मागितली, ती त्यांना द्यायला महाविकास आघाडी कबूल झाली. पण 4वर जर बोलवण होत असेल तर निश्चितच त्यांच्याकरता ही चिंतेची बाब आहे. पण मला असं वाटतं 4च्या बोलवण करता जे आता अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले नवीन नेते आहेत ते त्यावर काही बोलवण करून घेणार नाहीत आणि बार्गेनिंग करतील आणि महाविकास आघाडी परत फिसकडेल. त्यामुळे महायुतीमध्ये लढलेल्या सर्व जागा शेवटी आम्ही आमच्या पक्षाचं बघू. आमच्या 10 जागेच्या मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यांना 4 भेटतील का 2 भेटतील हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांना जेवढ्या भेटतील तेवढ्या त्यांनी लढावे आणि जिंकून यावं. महायुतीबद्दल म्हणते म्हणजे तुम्हाला 4 जागा मिळत आहेत. महायुतीचं बोलताय. महायुतीमध्ये राष्ट्रवादीनं फक्त 4 जागा वाटल्या आहेत अशी चर्चा सुरू आहे. चर्चा आहे, मागणी आमची 10 जागेची आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महायुती आमचं समाधान करेल. मागे मी बोललो महाविकास आघाडीबद्दल जर विचाराल किंवा त्यांना 4 जागा भेटत आहेत का तर त्यामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरच त्यांच्यासोबत जायला सकारात्मक नाही आहेत. ज्यावेळेस ते जातील त्यावेळेस समजावं की त्यांना त्यांच्या हिशावर किती जागा आल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.